नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ छोटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो लाईक कमेंट देण्याचं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांदा उत्पादकांची दिवाळी यंदा अंधारात. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यापूर्वी 14 ते 16 रुपये म्हणजेच उत्पादन खर्चाच्या खाली कांद्याची खरेदी उरकली. खरेदीच्या पोटी गणेशोत्सवापर्यंत रडत खडत 75% शेतकऱ्यांची देयक अदा केली. मात्र आता खरेदी होऊन 3 महिने उलटले तरी 25% देयकांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे दिवाळीला ग्राहक व्यवहार विभागाकडून कष्टाच्या पैशासाठी कोंडी केली जात आहे. केंद्राच्या योजनेत शेतीमाल विकूनही पैसे मिळत नसल्याने कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाणार आहे. आणि एकंदरीत नाफेड व NCCF या दोन्ही संस्थाला जुलै महिन्यात प्रत्येकी 1.5 लाख टन व रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी पूर्ण केली. यामध्ये निर्यातक्षम गुणवत्तेचा कांदा दिला. त्यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत सप्लाय व्हॅलिड या पोर्टलवर देखील नोंद आहे. मात्र असे असताना केंद्राला प्रत्यक्ष खरेदी व साठ्याबाबत संशय असल्याने आतापर्यंत केंद्राच्या विविध विभागाचे 5 ते 6 पथके जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले आहे. याबाबत अहवाल सादर झाला तरीही शेतकऱ्यांच्या पैशासाठी वाट पाहावी लागत आहे. अशी काही परिस्थिती सध्याची आहे. म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच अशी काही परिस्थिती सध्या उद्भवत आहे. आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावे शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते. तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देत आहे. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जो काही कांदा खरेदी केला आहे तो मार्केटमध्ये उतरवण्याची या ठिकाणी उतरवला गेला 24 रुपये 22 रुपये. आता सध्याची परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांना कांद्याला भाव या ठिकाणी 800 ते 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान आहे. धन्यवाद. धन्यवाद.